आज आपण आतड्यांचे अडथळे याविषयी चर्चा करूया. आपण तोंडावाटे घेतलेलं अन्ननलिका, जठर, लहान आतडं, मोठं आतडं, गुदाशय अशा एक दिशेनं प्रवास करत शेवटी शौचावाटे बाहेर पडतं. ह्या प्रवासात अन्नमार्गात कुठेही अडथळा झाला तर गंभीर परिस्थिती निर्माण होते. असा अडथळा पूर्ण असो अथवा अपूर्ण असो, अधूनमधून किंवा एकदम निर्माण झालेला असो, सावकाश असो किंवा अचानक झालेला असो, ही काळजी करण्यासारखी गोष्ट असते आणि त्यातनं जीवघेणी परिस्थिती येऊ शकते. विशेषतः या अडथळ्यांमुळे आतड्यांना पीळ पडून रक्तपुरवठा खंडित झाला तर त्याला आम्ही स्ट्रँग्युलेशन असे म्हणतो. आतड्याचा अन्नमार्ग बंद होणं यालाच इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन म्हणतात. अशा परिस्थितीत हा पीळ मोकळा केला नाही आणि अन्नमार्ग सुरक्षित केला नाही तर जीवावर बेतू शकतो. आतडी रक्ताविरोधाने काळपट पडते, फुटते आणि पोटामध्ये सगळीकडे घाण पसरते आणि मग ही पेरिटोनायटिस या गंभीर आजार परिस्थितीला निर्माण करते. शौचाचे खडे, जंत ह्या गोष्टींमुळे सुद्धा आतड्याच्या आतल्या भागाला अडथळा निर्माण होऊ शकतो. प्लंबिंग मधलं चोकअप सारखंच हो. आणि अशा परिस्थितीत ऑपरेशन करून हे चोकअप काढणं गरजेचं असतं. कधी कधी आतड्यातील आणि आतड्या बाहेरील गाठी ह्या आतड्याचा आकार लहान करून टाकतात आणि त्यामुळे आतडी एकमेकात अशी गुंतून जातात. सो हे चोकअप आतून असू शकतं किंवा बाहेरून होऊ शकतं. आतड्यावर बाहेरून दाब पडल्यास, ताण आल्यास असा अडथळा येऊ शकतो आणि शेवटी आतड्यांची हालचाल किंवा अन्न पुढे ढकलण्याची जी ताकद आहे ती क्षीण झाल्यासही असा अडथळा येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीच्या पोटावर जर आधी ऑपरेशन झालेलं असेल ओपन पद्धतीचं, तर जखम बरी होताना निर्माण झालेल्या टाक्यांमध्ये ॲडेजन्स असं आम्ही म्हणतो. अशा ॲडेजन्समुळे सुद्धा कधी कधी अडकून अन्न पदार्थांमध्ये काही वर्षांनंतर अडथळा निर्माण होऊ शकतो. अन्नमार्गातील अडथळ्याची लक्षणं अचानक दिसतात, कधी कधी हळू सुद्धा दिसतात. याला आम्ही ॲक्यूट किंवा सब ॲक्यूट इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन म्हणतो. यातील सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे हिरवट पिवळी अतिशय दुर्गंधी असणारी उलटी होणं. अशा उलटीमध्ये कधी कधी न पचलेलं अन्न सुद्धा पडतं. जोरात उलटी होणं, पोट पूर्ण साफ न होणं, पोट फुगणं ही याच्या सोबतची लक्षणं. एकदा का पोट फुगलं, पोटात कळ करून दुखायला लागलं की पेशंट खूप अस्वस्थ होतो आणि मग पोटावाटे काहीच बाहेर पडत नाही आणि हे कॉन्स्टिपेशन एवढं असतं की इव्हन हवा सुद्धा बाहेर सरकत नाही. ही एक गंभीर अवस्था असते. याला आम्ही ऑब्स्टिपेशन असं म्हणतो. वारंवार उलट्या होण्यानं पेशंटला डिहायड्रेशन होऊ शकतं. शरीरातलं पाणी, क्षार कमी होऊ शकतात. आतड्यांमध्ये भोक पडून त्यातली घाण, अन्नरस, शौच, जंतू पोटात साठू शकतात आणि ही अतिशय गंभीर अवस्था असते. अशा पेशंट्सना तातडीनं सुसज्ज रुग्णालयात घेऊन जायला लागतं. पोटाचा एक्सरे काढला की ही अन्नमार्गाच्या अडथळ्याचं निदान सहज होऊ शकतं. मग ह्या पेशंटचा पोटाचा घेर मोजणं, त्यांना नाकावाटे नळी घालून त्यातनं येणारी घाण मोजणं आणि तो जर घेर वाढत असेल, ती घाण वाढत असेल तर ऑपरेशन करायला लागतं. ही जी नाकावाटे आपण नळी घालतो त्याला राईल्स ट्यूबची नळी असं म्हणतात आणि ही नळी जठरातील, आतड्यातील द्राव आणि गॅस बाहेर काढते. त्यामुळे थोडंसं पोट फुगणं कमी होऊ शकतं आणि पेशंटला थोडासा आराम पडू शकतो. कधी कधी संडास अडकलेली असेल तर एनिमा करून सुद्धा आपल्याला संडास काढायची गरज पडू शकते आणि त्याने सुद्धा पोटाचा गॅस कमी होऊ शकतो. अशा वेळेला अर्थातच तोंडावाटे काही देता येत नाही. मग आपल्याला शिरे वाटे, सलाईन वाटे, ग्लुकोज आणि अन्नपदार्थ देता येऊ शकतात जेणेकरून पेशंटचं डिहायड्रेशन आपल्याला टाळता येईल. काही काळाकरता अशी उपचार पद्धती देऊनही जर ऑपरेशनचा आतड्यांचा अडथळा सुटत नसेल तर ऑपरेशन केल्याशिवाय पर्याय नसतो आणि ऑपरेशन करूनच हा धोका टळू शकतो. अन्नमार्गातील अडथळ्यांमुळे पोटाला सूज आल्यास सूज कमी करणारी औषधं, अँटीबायोटिक्स वापरायला लागतात. आतड्यांची हालचाल कमी झाली असेल तर हा अडथळा पॅरालायटिक आयलियस असा नावाने ओळखला जातो. त्याला फक्त औषधं देऊन सुद्धा गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. अन्नमार्गातला अडथळा ही एक जीवघेणी विकृती आहे.
उलट्या होणे, कॉन्स्टिपेशन, पोट कळ करून दुखणे आणि पोट फुगणे ही याची महत्वाची लक्षणं आहेत. त्यामुळे अशी लक्षणं दिसली तर ताबडतोब तज्ज्ञ सर्जनचा सल्ला घेऊन उपचार घेणं आवश्यक असतं. आहारात नेहमी हिरव्या पालेभाज्या, भरपूर फायबर, भरपूर पाणी, निरोगी आहार, जंतावरची जर औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतली तर हे आपल्याला टाळता येऊ शकतं. पोटाच्या ऑपरेशन नंतर कधीही पोटात दुखल्यास, उलटी झाल्यास, कॉन्स्टिपेशन झाल्यास हा अन्नमार्गाचा अडथळा आहे असं समजून डॉक्टरी मदत आणि मार्गदर्शन घेणं महत्वाचं आहे, ज्याने ही जीवघेणी परिस्थिती टाळता येऊ शकते. पवनमुक्तासन, उषपपान, फायबरयुक्त आहार याच्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.